सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, फायनली बी फार्मसी आणि फार्म डी ची कॅपराउंड 2 ची अलॉटमेंट ही आता डिक्लेअर झालेली आहे. येस, तुम्ही आता चेक करू शकता की नक्की तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये कोणतं कॉलेज मिळालंय, नक्की तुमची बेटरमेंट झाली आहे की नाही, की परत तुम्हाला कॅपराउंड 1 चंच कॉलेज कॅपराउंड 2 मध्ये मिळालं, हे सगळं तुम्ही चेक करू शकता. आता जर तुम्हाला अलॉटमेंट चेक करायची असेल तर अलॉटमेंट चेक करायची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून जस्ट तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन आयडी आणि तुमची डेट ऑफ बर्थ एंटर करायची आहे आणि तुम्हाला सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला पूर्ण तुमचा अलॉटमेंट लेटर हे दिसणार आहे. आता कॅपराउंड 2 ची अलॉटमेंट डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस काय करायची आहे. कॅपराउंड 2 मध्ये तुम्हाला कुठलंही कॉलेज मिळालं असेल त्याच्यानंतर तुम्हाला पुढे काय स्टेप करायची आहे, तर हे आपण पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. बट त्याआधी मी तुम्हाला हेच रेकमेंड करेन की जर तुम्ही अजून आपल्या टेलिग्राम ग्रुप जॉईन नसेल केला तर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. कारण की आता कॅपराउंड 1 चे लेटेस्ट कट ऑफ, कॅपराउंड 2 चे लेटेस्ट कट ऑफ हे सगळं मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती प्रोव्हाइड केलेलं आहे. सो टेलिग्राम ग्रुप जॉईन करा नक्की. त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे प्रोव्हाइड केलेली आहे. आता सगळ्यात पहिले ना, भरपूर मुलांचा प्रश्न असतो सीट अलॉटेड टाईपमध्ये. भरपूर मुलं काय बोलतात की दादा माझी कॅटेगरी आहे, फॉर एक्झाम्पल दादा माझी ओबीसी कॅटेगरी आहे. ठीक आहे, मी ओबीसी कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतो, माझ्याकडे सगळे कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स आहेत. बट आता मला कॅपराउंड 2 मध्ये ओपनची सीट ही अलॉट झाली आहे. मला ओपनची सीट अलॉट झाली आहे, तर माझ्या ॲडमिशनमध्ये काय मिस्टेक झाली आहे का, मला ओपन कॅटेगरीची फीस भरावी लागेल का, इवन मी कॅटेगरीमध्ये ॲडमिशन फॉर्म भरला आहे बट मला सीट ओपनमधनं मिळाली आहे तर मला सगळं ओपनचेच फॅसिलिटीज मिळतील का, तर तसं नाही आहे. लक्षात घ्या की त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये ओपनची सीट ही व्हॅकंट होती आणि तुम्हाला ती सीट मिळू शकत होती म्हणून तुम्हाला ती ओपनची सीट ही अलॉट झाली आहे. आता जर तुम्हाला ओपन कॅटेगरीची सीट आता अलॉट झाली असेल, म्हणजे जर तुम्ही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल बट स्टील तुम्हाला ओपन कॅटेगरीची सीट अलॉट झाली आहे तर टेन्शन घेऊ नका, तुम्हाला सगळे तुमचे कॅटेगरीचे बेनिफिट्स हे मिळणार आहेत. अजून भरपूर मुलांचे प्रश्न असतात की दादा माझी एक कॅटेगरी आहे, फॉर एक्झाम्पल माझी एससी कॅटेगरी आहे बट मला आता ऑर्फनची सीट ही अलॉट झाली आहे. ठीक आहे, मला ऑर्फनची सीट अलॉट झाली आहे, मी ऑर्फन कॅन्डिडेट नाही आहे बट स्टील मला ऑर्फनची सीट अलॉट झाली आहे, तर माझ्या ॲडमिशनमध्ये काही मिस्टेक झाले का, तसं पण नाही. बघा, ऑर्फनची सीट ही व्हॅकंट होती आणि तुम्हाला ती मिळू शकत होती म्हणून तुम्हाला ती सीट मिळाली आहे. लक्षात घ्या की तुमच्या अलॉटमेंट लेटरवरती जे सीट अलॉटेड टाईप हे असं काही लिहिलेलं असतं, त्यावर एवढं तुम्ही लक्ष देऊ नका. जस्ट ते कुठली सीट तुम्हाला मिळाली आहे त्यावर आहे. बाकी जी पण तुमची कॅटेगरी आहे, ज्या पण कॅटेगरीमध्ये तुम्ही ॲडमिशन घेत आहे, जर तुमच्याकडे त्याचे सगळे व्हॅलिड डॉक्युमेंट असतील तर त्याच कॅटेगरीमधनं तुमचं ॲडमिशन हे होणार आहे. सो डोंट वरी. ओके, तर आय होप हा तुमचा डाऊट इकडे क्लिअर झालेला असेल. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण 4 इम्पॉर्टंट कंडिशन्स डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिली कंडिशन आहे की अशी मुलं ज्या मुलांना पहिल्यांदा सीट मिळालेली आहे, म्हणजे कॅपराउंड 1 मध्ये त्यांना कुठलीही अलॉटमेंट नव्हती मिळाली आणि कॅपराउंड 2 मध्ये त्यांना पहिल्यांदा सीट मिळाली आहे, तर त्यांना काय करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन आहे की ज्या पण मुलांना बेटरमेंट मिळाले, लाईक कॅपराउंड 1 मध्ये त्यांना एखादं कॉलेज लागलं होतं आणि कॅपराउंड 2 मध्ये त्यांना एक दुसऱ्या कॉलेजमध्ये अलॉटमेंट झाली, म्हणजेच काय की त्यांचे बेटरमेंट झालं, तर त्या मुलांना नक्की काय प्रोसेस करायची आहे. त्याच्यानंतर कॅपराउंड 2 मध्ये अशी मुलं ज्यांना कुठलीही बेटरमेंट नाही मिळाली, म्हणजे कॅपराउंड 1 मध्ये त्यांना एखादं कॉलेज मिळालं होतं, त्यांनी कॅपराउंड 2 मध्ये पार्टिसिपेट केलं बट कॅपराउंड 2 मध्ये त्यांना कुठलीही अलॉटमेंट नाही मिळाली, परत त्यांना कॅपराउंड 1 चंच कॉलेज मिळालंय, तर त्या मुलांना पुढे काय प्रोसेस करायची. ऑल्सो चौथी कंडिशन आहे की ज्या पण मुलांना कॅपराउंड 2 मध्ये कोणतीही अलॉटमेंट नाही मिळाली, म्हणजे कॅपराउंड 1 मध्ये सुद्धा कुठलीही अलॉटमेंट नाही मिळाली आणि कॅपराउंड 2 मध्ये सुद्धा त्यांना कुठलीही अलॉटमेंट नाही मिळाली, तर त्या मुलांना नक्की काय प्रोसेस करायचे. तर हे 4ही कंडिशन आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिले आपण इम्पॉर्टंट डेट्स जाणून घेऊया की आता तुमचे इम्पॉर्टंट डेट्स काय आहे. तर लक्षात घ्या, 14 ऑक्टोबर पासून ते 16 ऑक्टोबर पर्यंत हे तुम्हाला 3 दिवस दिले आहेत. ह्या 3 दिवसांमध्ये तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन, सीट ॲक्सेप्टन्स आणि कॉलेज रिपोर्टिंगची प्रोसेस ही तुम्हाला करायची. जर तुम्ही ऑलरेडी सेल्फ व्हेरिफिकेशन आणि सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस केली असेल तर परत तुम्हाला ही प्रोसेस करावी लागणार नाही, म्हणजे ऑलरेडी जर तुम्ही 1000 रुपये पे केले असतील तर परत तुम्हाला 1000 रुपये पे नाही करावे लागणार. ओके, आता सगळ्यात पहिले ऑटो फ्रीजचा एक तुम्ही रूल लक्षात घ्या की आता कॅपराउंड 2 मध्ये ऑटो फ्रीजचा रूल थोडा चेंज झालेला आहे. जर तुम्हाला पहिल्या 3 प्रेफरन्सेसमधनं कॉलेज मिळालं तर ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होणार आहे. म्हणजे जर तुम्हाला पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं असेल किंवा दुसऱ्या प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं असेल किंवा तिसऱ्या प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं असेल तर ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज झालेलं असेल, म्हणजे कंपल्सरीली तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन हे घ्यावं लागेल. सो आय होप हा तुम्हाला नवीन ऑटो फ्रीजचा रूल सुद्धा समजलेला असेल. आता सगळ्यात पहिला आपण पहिली कंडिशन आपण समजून घेऊया. पहिली कंडिशन आहे की सीट अलॉटेड फर्स्ट टाइम, म्हणजे अशी मुलं ज्यांना कॅपराउंड 1 मध्ये कोणतंही कॉलेज मिळालं नव्हतं, त्यांना कॅपराउंड 2 मध्ये पहिल्यांदा त्यांना कॉलेज मिळालेलं आहे,
तर त्या मुलांना नक्की काय प्रोसेस करायची आहे. लक्षात घ्या की जर तुम्हाला पहिले 3 प्रेफरन्सेस सोडून कॉलेज मिळालं असेल तर तुमच्याकडे 2 ऑप्शन असतील. सगळ्यात पहिले असेल सेल्फ फ्रीजचं, दुसरं असेल नॉट फ्रीजचं. नॉट फ्रीज म्हणजेच बेटरमेंट, बेटरमेंट असा कुठला दुसरा ऑप्शन नसतो. नॉट फ्रीज म्हणजेच बेटरमेंट आहे. सो सेल्फ फ्रीज तुम्हाला तेव्हाच करायचं आहे की जर तुम्हाला जे पण तुम्हाला कॉलेज मिळालंय, जर त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, तुम्हाला पुढच्या कुठल्याही कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं नसेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला सेल्फ फ्रीज करायचं आहे. एकदा तुम्ही सेल्फ फ्रीज केलं तर तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन आणि सीट ॲक्सेप्टन्स फी ही तुम्हाला पे करावी लागेल, जी आहे 1000 रुपये. आता हे तुम्हाला का पे करावे लागेल, कारण की कॅप राऊंड 1 मध्ये तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं नव्हतं, तर त्यामुळे तुम्ही आधी कुठलीही ही सगळी प्रोसेस केलेली नाही आहे. सो त्यामुळे ही प्रोसेस तुम्ही पहिल्यांदा करताय. सो त्यामुळे तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन, सीट ॲक्सेप्टन्स फी ही तुम्हाला पे करावी लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन व्हिजिट करायचं आहे, त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे, म्हणजे त्या कॉलेजमध्ये रिपोर्ट करायचं आहे. तुम्हाला 3 दिवस दिले आहेत, 14 ऑक्टोबरपासून ते 16 ऑक्टोबरपर्यंत. तर ह्या 3 दिवसांमध्ये तुम्हाला ही सगळी प्रोसेस ही इथे करायची आहे. लक्षात घ्या की जर तुम्ही सेल्फ फ्रीज करत असाल तर त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. तुम्ही स्पॉट राऊंड, इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता, जे की आउट ऑफ कॅप राऊंड आहे. कॅप राऊंड 4 झाल्यानंतर ते सुरू होत असतं, बट ह्याच्यानंतर तुम्ही ऑफिशियली कॅप राऊंडच्या प्रोसेसमधनं बाहेर होत असता. आता जर तुम्हाला असं पाहिजे असेल की जे आता आपल्याला कॉलेज मिळालं आहे, हे कॉलेज आपल्याला रिझर्व ठेवायचं आहे, म्हणजे ही सीट आपल्याला रिझर्व करून ठेवायची आहे आणि आपल्याला कॅप राऊंड 3 मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला बेटरमेंट किंवा नॉट फ्रीज हा तुम्हाला ऑप्शन मिळत असेल तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं. एकदा तुम्ही नॉट फ्रीज केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन आणि सीट रिझर्वेशन फी पे करायची आहे, जी आहे 1000 रुपये. कारण की जी आता तुम्हाला सीट मिळाली आहे ही सीट तुम्हाला रिझर्व करून ठेवायची आहे. म्हणजेच काय की इन फ्युचर जर तुम्ही कॅप राऊंड 3 मध्ये गेलात आणि कॅप राऊंड 3 मध्ये तुम्हाला कोणतंही कॉलेज नाही मिळालं, तर कॅप राऊंड 2 ची सीट ही तुमची रिझर्वड असणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला सीट रिझर्वेशन फी ही तुम्हाला पे करायची आहे फॉर दी सेफ साईड, जी आहे 1000 रुपये. आणि ही वन टाइम पेमेंट आहे, हे तुम्हाला सारखं पे नाही करावं लागणार. आता जर तुम्ही पे केले तर तुम्हाला परत कॅप राऊंड 3च्या वेळेस पे नाही करावे लागणार. सो हे वन टाइम पेमेंट आहे. हे सीट रिझर्वेशन फी पे केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली कॅप राऊंड 3 मध्ये एलिजिबल होता. तुम्हाला बेटरमेंट केल्यानंतर कुठल्याही कॉलेजमध्ये व्हिजिट करायची गरज नाही आहे, डायरेक्टली तुम्ही कॅप राऊंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की जर तुम्हाला पहिल्यांदा सीट मिळालेली असेल तर तुम्हाला नक्की काय प्रोसेस करायची. आता आपली दुसरी कंडिशन आहे की जर तुम्हाला बेटरमेंट मिळालं असेल तर तुम्हाला काय करायचं. बेटरमेंट मिळालं असेल म्हणजेच काय की जर तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये एखादं कॉलेज तुम्हाला मिळालं होतं, कॅप राऊंड 1 मध्ये तुम्हाला एका कॉलेजमध्ये नंबर लागला होता, तुम्ही कॅप राऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट केलं आणि कॅप राऊंड 2 मध्ये तुम्हाला एका दुसऱ्या कॉलेजमध्ये नंबर लागला, म्हणजेच काय की तुमची बेटरमेंट झाली, तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये दुसऱ्या कॉलेजमध्ये नंबर लागला. तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं तर हे आपण ह्या इथे डिस्कस करूया. सगळ्यात पहिले जर तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये पहिले 3 प्रेफरन्सेस सोडून, ठीक आहे, पहिले 3 प्रेफरन्सेस सोडून जर तुम्हाला इतर कुठल्याही कॉलेजमध्ये नंबर लागला असेल, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला 4थ्या प्रेफरन्सच्या कॉलेजमध्ये नंबर लागला असेल, 10व्या प्रेफरन्सच्या कॉलेजमध्ये नंबर लागला असेल किंवा 50व्या प्रेफरन्स नंबरच्या कॉलेजमध्ये नंबर लागला असेल, म्हणजे पहिले 3 प्रेफरन्सेस सोडून इतर कुठल्याही प्रेफरन्स नंबरचं कॉलेज तुम्हाला मिळालं असेल तर तुमच्याकडे 2 ऑप्शन असणार आहेत की तुम्हाला सेल्फ फ्रीज करायचं आहे की तुम्हाला नॉट फ्रीज करायचं आहे. म्हणजेच काय की तुम्हाला बेटरमेंटला जायचं. आता जर तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये जे तुम्हाला कॉलेज मिळाले त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर सिम्पली तुम्हाला सेल्फ फ्रीज करायचं आहे. सेल्फ फ्रीज केल्यानंतर तुम्हाला कुठलेही सेल्फ व्हेरिफिकेशन किंवा सीट ॲक्सेप्टन्स फी ही तुम्हाला भरावी नाही लागणार, कारण की 1000 रुपये तुम्ही कॅप राऊंड 1च्या वेळेस पे केले होते. सो त्याच्यामुळे परत तुम्हाला 1000 रुपये आता पे नाही करावे लागणार. डायरेक्टली जे पण कॉलेज तुम्ही सेल्फ फ्रीज केलेलं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे, त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे, तिकडे तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करायचे. आता कॉलेजमध्ये गेल्यानंतर काय काय डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतात, नक्की तिकडे गेल्यानंतर प्रोसेस काय होते, तर त्यावर मी एक ऑलरेडी व्हिडिओ बनवलेली आहे. ॲक्च्युली ती व्हिडिओ मी इंजिनिअरिंगसाठी बनवली होती, बट सेम प्रोसेस फार्मसीसाठी आहे, फार्मसीसाठी कुठली वेगळी प्रोसेस नाही. सो ती व्हिडिओ त्या तिकडे तुम्ही चेक करू शकता. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये ॲज वेल एज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. सो हे झालं सेल्फ फ्रीजचं. आता जर तुम्हाला बेटरमेंट म्हणजे नॉट फ्रीज करायचं असेल, म्हणजे तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये एक कॉलेज मिळालं होतं, कॅप राऊंड 2 मध्ये तुम्हाला एका दुसऱ्या कॉलेजमध्ये नंबर लागलाय आणि तरी तुम्हाला वाटतंय की आपल्याला अजून कॅप राऊंड 3 मध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजे, म्हणजे आपल्याला अजून बेटर कॉलेज ह्याच्यामध्ये मिळू शकतं. तर त्या केसमध्ये तुम्हाला नॉट फ्रीज म्हणजेच बेटरमेंट हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा. नॉट फ्रीज केल्यानंतर परत तुम्हाला सीट रिझर्वेशन फी जी असते 1000 रुपये ही तुम्हाला पे करावी लागणार नाही, कारण की ऑलरेडी ही तुम्ही कॅप राऊंड 1च्या वेळेस पे केली होती, तर परत तुम्हाला पे नाही करावी लागणार. तुम्ही डायरेक्टली कॅप राऊंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता, म्हणजे तुम्ही कॅप राऊंड 3 साठी एलिजिबल असता. तुम्हाला कुठल्याही कॉलेजमध्ये रिपोर्ट नाही करायचा आहे,
कॉलेजमध्ये तुम्हाला व्हिजिट नाही करायचं. म्हणजेच काय की नॉट फ्रीज केल्यानंतर डायरेक्टली तुम्ही कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. आता भरपूर मुलांचा ह्या इथे प्रश्न असतो की दादा मला आता कॅपराउंड 2 मध्ये एका दुसऱ्या कॉलेजमध्ये नंबर लागला. म्हणजे कॅपराउंड 1 मध्ये मला एका कॉलेजमध्ये नंबर लागला होता, कॅपराउंड 2 मध्ये मला दुसऱ्या एका कॉलेजमध्ये नंबर लागला, बट मला कॅपराउंड 2 चं कॉलेज नको आहे, मला परत कॅपराउंड 1 चं कॉलेज पाहिजे. तर मी माझं कॅपराउंड 1 चं कॉलेज घेऊ शकतो का? तर नाही, तुम्ही परत ह्या इथे कॅपराउंड 1 चं कॉलेज नाही घेऊ शकत. तुम्ही कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता, बट परत तुम्ही कॅपराउंड 1 चं कॉलेज नाही घेऊ शकत. कारण की कॅपराउंड 1 मध्ये तुम्हाला एका कॉलेजमध्ये नंबर लागला होता, आय नो तुम्ही ती सीट रिझर्व केली होती, बट कॅपराउंड 2 मध्ये तुम्हाला दुसऱ्या एका कॉलेजमध्ये नंबर लागलाय. तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये एका दुसऱ्या कॉलेजमध्ये नंबर लागल्यामुळे कॅपराउंड 1 ची सीट ही तुमची कॅन्सल झालेली आहे. सो त्याच्यामुळे कॅपराउंड 1 ची सीट ही परत तुम्ही नाही घेऊ शकत. तुम्ही कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. म्हणजेच काय की कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करून परत तुम्ही कॅपराउंड 1 चं कॉलेज हे तुमच्या लिस्टमध्ये तुम्ही ऍड करू शकता. बट आता डायरेक्टली तुम्ही कॅपराउंड 1 च्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही घेऊ शकत. सो हे तुम्ही समजून घ्या. आता भरपूर मुलांचा प्रश्न असतो की दादा मी आता बेटरमेंट केलं आणि कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट केलं, कॅपराउंड 3 मध्ये मला कुठलंही कॉलेज नाही मिळालं तर. सो बघा, कॅपराउंड 3 मध्ये तुम्हाला कोणतंही कॉलेज नाही मिळालं तर तुमची कॅपराउंड 2 ची सीट ही तुमची रिझर्वड असणार आहे. कॅपराउंड 1 ची सीट ही तुम्ही परत नाही घेऊ शकत. हे मी तुम्हाला रिपीट करून सांगतोय. जर तुम्हाला कॅपराउंड 3 मध्ये किंवा कॅपराउंड 4 मध्ये कोणतंही कॉलेज नाही मिळालं तर तुमची कॅपराउंड 2 ची सीट ही तुमच्यासाठी रिझर्वड असणार आहे. तुम्ही ह्या सीटमध्ये ऍडमिशन घेऊ शकता, कारण की ह्या सीटचे तुमचे 1000 रुपये या इथे कॅरी ऑन झालेले आहे. कॅपराउंड 1 ची सीट ही तुमची कॅन्सल झाली आहे. तुम्ही कॅपराउंड 2 ची सीट ही परत तुम्ही घेऊ शकता. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता ही कंडिशन तुमची सगळी क्लिअर झाली असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की येस दादा आय गॉट इट, मला हे सगळं समजलं. ऑल्सो मला कॉमेंट सेक्शनच्या बाजूला एक हाईपचं ऑप्शन दिलाय. या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त हाईप करा, ज्याच्याने ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल. ओके, आता आपण बघूया पुढची कंडिशन. पुढची कंडिशन आहे नो बेटरमेंट. म्हणजे अशी मुलं ज्यांनी कॅपराउंड 1 मध्ये पार्टिसिपेट केलं होतं, कॅपराउंड 1 मध्ये त्यांना एका कॉलेजमध्ये अलॉटमेंट मिळाली, त्यांनी कॅपराउंड 2 मध्ये पार्टिसिपेट केलं, बट कॅपराउंड 2 मध्ये त्यांना कुठल्याही कॉलेजमध्ये अलॉटमेंट नाही मिळाली, परत त्यांना कॅपराउंड 1 चंच कॉलेज हे अलॉट झालं. तर त्या मुलांना पुढे काय करायचं? लक्षात घ्या की ह्या इथे पण तेच मी तुम्हाला सांगतोय की जर तुम्हाला पहिले 3 प्रेफरन्सेस सोडून इतर कुठल्याही प्रेफरन्स नंबरच्या कॉलेज तुम्हाला मिळालं असेल, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला 4थ्या प्रेफरन्सचं, परत 15व्या प्रेफरन्सचं किंवा इतर कुठल्याही प्रेफरन्सचं कॉलेज तुम्हाला मिळालं असेल तर त्या केसमध्ये तुमच्याकडे 2 ऑप्शन असणार आहे की तुम्हाला सेल्फ फ्रीज करायचं आहे की तुम्हाला नॉट फ्रीज करायचं आहे. म्हणजेच काय की पहिले 3 प्रेफरन्सेस जर तुम्हाला मिळालं असेल, पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज, दुसऱ्या प्रेफरन्सचं कॉलेज किंवा तिसऱ्या प्रेफरन्सचं कॉलेज हे तुम्हाला मिळालं असेल तर ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज झालेलं असेल. बट जर तुम्हाला पहिले 3 प्रेफरन्सेस सोडून जर तुम्हाला इतर कुठल्याही प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं असेल तर तुम्हाला ह्या इथे विचारलं जाईल की तुम्हाला सेल्फ फ्रीज करायचं आहे की नॉट फ्रीज करायचं आहे. ठीक आहे, आता जर तुम्हाला सेल्फ फ्रीज करायचं असेल तर तुम्ही सेल्फ फ्रीज म्हणजेच काय की मला जे पण कॅपराउंड 1 मध्ये कॉलेज मिळालं, मला माहिती आहे की आता मला कॅपराउंड 2 मध्ये कुठलेही कॉलेज नाही मिळालं, म्हणजे कुठलंही वेगळं कॉलेज नाही मिळालं, परत मला कॅपराउंड 1 चंच कॉलेज मिळालं. आणि जर मी कॅपराउंड 1 च्या कॉलेजसोबत सॅटिस्फाईड असेल, जर मला पुढच्या कुठल्याही कॅपराउंडमध्ये पार्टिसिपेट करायचं नसेल तर त्या केसमध्ये मी ह्याचे सेल्फ फ्रीज करेल. सेल्फ फ्रीज केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला त्या कॉलेजमध्ये रिपोर्ट करायचं आहे. इकडे तुम्हाला 1000 रुपये परत तुम्हाला पे नाही करायचे, बिकॉज तुम्ही कॅपराउंड 1 च्या वेळेस ऑलरेडी तुम्ही 1000 रुपये सीट ऍक्सेप्टन्स फी ही तुम्ही पे केली होती. सो त्याच्यामुळे परत तुम्हाला हे 1000 रुपये पे नाही करायचे आहेत. एकदा तुम्ही सेल्फ फ्रीज केलं तर डायरेक्टली तुम्हाला त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये जाऊन तुमचं ऍडमिशन हे तुम्हाला कन्फर्म करायचं. तुम्ही ह्या इथे ऑफिशियली कॅपराउंडच्या प्रोसेसमधनं मग बाहेर होता, कारण की तुम्ही सेल्फ फ्रीज केल्यामुळे तुम्ही पुढच्या कुठल्याही कॅपराउंडमध्ये म्हणजे कॅपराउंड 3 मध्ये आणि कॅपराउंड 4 मध्ये तुम्ही पार्टिसिपेट नाही करू शकत. सो ह्याचे सेल्फ फ्रीज केल्यानंतर जे पण कॉलेज तुम्ही सेल्फ फ्रीज करताय त्या कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन हे कन्फर्म होतं. त्याच्यानंतर जर तुम्हाला कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, म्हणजे जर तुम्हाला असं वाटतंय की ठीक आहे आपल्याला कॅपराउंड 1 मध्ये एक कॉलेज मिळालं होतं, कॅपराउंड 2 मध्ये आपल्याला कुठलंही वेगळं कॉलेज नाही मिळालं, आपलं नो बेटरमेंट आहे, आता आपल्याला जर कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर त्या केसमध्ये तुम्ही नॉट फ्रीज हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. नॉट फ्रीज म्हणजेच बेटरमेंट, तुम्ही नॉट फ्रीज और बेटरमेंट त्यामध्ये असतं दिलेलं, तर त्या तिकडे तुम्ही नॉट फ्रीज हे तुम्ही करू शकता. आता जर तुम्ही नॉट फ्रीज केलं त्याच्यानंतर परत तुम्हाला कुठलीही सीट रिझर्वेशन फी जी असते 1000 रुपये ही तुम्हाला पे करायची गरज नाही आहे, कारण की ऑलरेडी तुम्ही कॅपराउंड 1 च्या वेळेस हे तुम्ही पे केलं होतं. सो त्यामुळे परत तुम्हाला हे पे नाही करावं लागणार. तुम्ही डायरेक्टली कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. म्हणजेच काय की एकदा तुम्ही नॉट फ्रीज केलं तर डायरेक्टली तुम्ही कॅपराउंड 3 मध्ये हे तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. आता नॉट फ्रीज सेल्फ फ्रीज करायचं ऑप्शन
हे उद्यापासून येणार आहे, म्हणजे 14 ऑक्टोबर पासून हा तुम्हाला ऑप्शन हे ते मिळणार आहे. 14 ऑक्टोबर पासून ते 16 ऑक्टोबर पर्यंत हे 3 दिवस तुम्हाला दिलेले असतील नॉट फ्रीज आणि बेटरमेंट हे तुम्हाला म्हणजे सेल्फ फ्रीज आणि बेटरमेंट हे तुम्हाला कळण्यासाठी. ठीक आहे. आता ह्या ते भरपूर मुलांचे काय प्रश्न असतात की दादा ह्या ते मला कॅपराउंड 1 मध्ये मला कॉलेज मिळालं होतं, कॅपराउंड 2 मध्ये माझं नो बेटरमेंट आलंय. आता जर मी ह्या ते कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट केलं आणि कॅपराउंड 3 मध्ये पण माझं नो बेटरमेंट असा आलेला असेल, तर ह्या इथे मी परत कॅपराउंड 1चं कॉलेज हे घेऊ शकतो का? तर हो, कारण की तुमची कॅपराउंड 1ची सीट ही रिझर्वड आहे. तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये कुठल्याही वेगळ्या कॉलेजमध्ये नंबर नाही लागले, तर त्याच्यामुळे तुम्हाला जर कॅपराउंड 3 मध्ये कोणतंही कॉलेज नाही मिळालं तर कॅपराउंड 1ची सीट ही तुमच्यासाठी रिझर्वड असणार आहे. तुम्ही परत येऊन कॅपराउंड 1च्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. बट इन केस जर तुम्हाला कॅपराउंड 3 मध्ये इतर कुठल्याही दुसऱ्या कॉलेजमध्ये नंबर लागला तर त्या केसमध्ये कॅपराउंड 1ची सीट ही तुमची कॅन्सल होणार आहे. ऑल्सो काही मुलांचे प्रश्न असतात की दादा जर मला कॅपराउंड 3 मध्ये पण कोणतं कॉलेज नाही मिळालं, कॅपराउंड 4 मध्ये पण कोणतंही कॉलेज नाही मिळालं, तर परत मी कॅपराउंड 1ची सीट घेऊ शकतो का? तर हो, परत तुम्ही कॅपराउंड 1ची सीट घेऊ शकता. कॅपराउंड 1ची सीट ही तुमची एकदम शेवटपर्यंत तुमच्यासोबत असणार आहे. जोपर्यंत तुम्हाला इतर दुसऱ्या कुठल्या कॉलेजमध्ये नंबर नाही लागत तोपर्यंत तुमची कॅपराउंड 1ची सीट ही तुमच्यासाठी रिझर्वड असणार आहे. एकदा तुम्हाला पुढच्या कुठल्याही कॅपराउंडमध्ये एका दुसऱ्या कॉलेजमध्ये तुमची अलॉटमेंट झाली, दुसऱ्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला, तर त्यावेळी ऑटोमॅटिकली कॅपराउंड 1ची सीट ही तुमची कॅन्सल होईल. बट जोपर्यंत तुम्हाला पुढच्या कुठल्याही कॅपराउंडमध्ये अलॉटमेंट नाही मिळत, तुमचं जर कॅपराउंड 3 मध्ये नो बेटरमेंट आलं, कॅपराउंड 4 मध्ये सुद्धा नो बेटरमेंट आलं, तर डायरेक्टली तुमची कॅपराउंड 1ची सीट ही तुमच्यासोबत असणार आहे. म्हणजे कॅपराउंड 1ची सीट ही तुमच्यासाठी रिझर्वड असणार आहे. आय होप हा तुमचा एक मेजर डाऊट हा तुमचा क्लिअर झाला असेल. जर हे पण तुम्हाला समजलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की येस दादा आय गॉट इट. म्हणजे मला समजेल की जे पण मी तुम्हाला सांगतोय, जे पण मी तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतोय हे सगळं तुम्हाला समजतंय की नाही. त्याच्यानंतर भरपूर मुलं अशी आहेत ज्यांना कॅपराउंड 1 मध्ये आणि कॅपराउंड 2 मध्ये त्यांना कुठलंही कॉलेज नाही मिळालं, म्हणजे दोन्ही कॅपराउंड मध्ये तुम्हाला कुठलंही कॉलेज नाही मिळालं, तर त्या मुलांना नक्की काय करायचं? तर लक्षात घ्या की जर तुमचा कॅपराउंड 1 आणि कॅपराउंड 2 ह्या दोन्हीमध्ये नॉट अलॉटेड आलं असेल तर डायरेक्टली तुम्ही कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. म्हणजे तुमच्याकडे अजून एक चान्स आहे कॅपराउंड 3चा, हा तुम्ही चान्स ह्या इथे यूज करू शकता. बट लक्षात घ्या की जर तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये कॅपराउंड 2 मध्ये दोन्ही कॅपराउंडमध्ये तुम्हाला कुठलेही कॉलेज मिळाले नसतील, म्हणजेच काय की तुम्ही तुमच्या कॉलेज लिस्टमध्ये काही ना काहीतरी मिस्टेक करताय. तुम्ही तुमची कॉलेज लिस्ट पूर्ण ॲनालाइज करा. तुम्ही लक्षात घ्या की तुमच्या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग तुम्ही तुमचे कॉलेजेस ॲड केलेत की नाही. जर तुमच्या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग तुम्ही कॉलेजेस ॲड नसतील केले, म्हणजेच काय की तुम्हाला कॅपराउंड 1 आणि कॅपराउंड 2 मध्ये कोणतंही कॉलेज नाही मिळालं. सो त्याच्यामुळे तुम्ही असे कॅपराउंड 3 मध्ये कॉलेजेस ॲड करा की जे कॉलेजेस तुम्हाला मिळतील. लक्षात घ्या की आता कॉम्पिटिशन वाढली आहे. फक्त तुमच्याकडे दोनच चान्स आहेत, कॅपराउंड 3चा आणि कॅपराउंड 4चा. हे दोन आहेत तुमच्याकडे चान्स. हे दोन्ही चान्स तुम्हाला पूर्णपणे युटिलाइज करायचे आहेत. तर त्याच्यामुळे कॅपराउंड 3चं हेच तुमचं टार्गेट असलं पाहिजे की तुमचं कॅपराउंड 3 मध्ये एक तरी कॉलेज तुम्हाला अलॉट झालं पाहिजे. सो हे तुम्ही टार्गेट धरून तुम्हाला कॅपराउंड 3ची तुम्हाला लिस्ट बनवायची. सो गाईज आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. आता जर तुम्हाला लेटेस्ट कट ऑफ लिस्ट पाहिजे असतील जे की आता तुमचे कॅपराउंड 2चे रिलीज झालेले आहेत, तर हे तुम्ही आपल्या ॲपवरनं डाउनलोड करू शकता. आपल्या ॲपचं नाव आहे इझी कॉलेज. हे ॲप आपल्या प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. एकदा तुम्ही इझी कॉलेज हे प्ले स्टोअरवरती टाकलं तर आपला ॲप मिळेल. तर तो ॲप तुम्ही डाउनलोड करा. ॲपवरती डॅशबोर्डवरतीच या इथे कट ऑफ लिस्टचा एक तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. ह्या कट ऑफ लिस्टच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही लेटेस्ट कट ऑफ हे तुम्ही डाउनलोड करू शकता. लेटेस्ट कॅपराउंड 1चे कट ऑफ आणि कॅपराउंड 2चे कट ऑफ हे डाउनलोड करू शकता. प्रिव्हियस इयरचे कॅपराउंड 3चे कट ऑफ आहेत तर तेही तुम्ही डाउनलोड करू शकता. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. ऑल्सो आपल्या तुम्ही टेलिग्राम ग्रुप पण नक्की जॉईन करा, कारण की जे पण काही लेटेस्ट अपडेट असतात तर हे सगळे मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड करत असतो. तर आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाईज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला सगळं समजलेलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, कारण की तुमचे कॉमेंट्सपासून मला खूप मोटिवेशन मिळतं. तर त्याच्यामुळे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली. त्यासोबत कॉमेंट सेक्शनच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे, तर हाईपवर पण तुम्ही नक्की क्लिक करा, कारण की जर तुम्ही ह्या व्हिडिओला जेवढं हाईप कराल तेवढी ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल, अजून जास्त मुलांची मदत होईल. तर त्याच्यामुळे ह्या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. ऑल्सो जर तुम्ही ह्या व्हिडिओला अजून लाईक नसेल केलं तर नक्की तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही अजून मला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर मला इंस्टाग्रामवर पण नक्की फॉलो करा. माझी इंस्टाग्रामची आयडी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता.
सो गाइस दॅट्स इट. व्हिडिओ कशी वाटते तुम्हाला, ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गुड.